तू काय हसती हा काय हस रही हो तू असं मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी ब्लॉगमध्ये. आज आहे माझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही आलो गीता पावभाजीमध्ये पावभाजी पार्सल न्यायला. तर मला आता खूप जोराचा पाऊस आला आहे आणि आम्ही छत्री रेनकोट काय आणलं नाही तर आम्हाला इथे बसावं लागलं आहे. आमचं पार्सल रेडी आहे काही पण यू नो पावसामुळे आम्ही जाऊ नाही शकत. तर आता तुम्ही याची बडबड ऐकू शकता. पार्सल इथे रेडी आहे पण पाऊस का रेडी नाही आहे आम्हाला जाऊनच दे ना गाईज. तर मी आत्ता इकडे आली आहे आणि सध्या मी थोडंसं माझ्या अभ्यासावर खूप लक्ष देते. तर इकडे आल्यानंतर आता गीता पावभाजीने त्यांचा लोगो जरा काही दिवसांपूर्वी खूप सुधरवला आहे आणि म्हणजे आधी त्यांचा वेगळा होता आणि आता त्यांनी नवीन जो केला आहे थोडा 2-3 वर्ष आधी तर तो मला खूप आवडला आहे. म्हणजे एकदम असं छान दिसतोय तो. मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला पण आवडेल तर तुम्ही पण नक्की बघा. आता म्हणजे एवढं त्यांचं सगळं याला आम्ही प्रोफेशनल ब्लॉगिंग बोलतो की जेव्हा आम्ही माईक्स घरी समोर पान ठेवलेत. पान त्याच्यामध्ये चॉकलेट आणि असे वेगळे फ्लेवर्स आहेत पण पैसे आम्ही नाही देणार त्यामुळे आम्ही नाही घेऊ शकतो. म्हणजे असं क्लिअर येऊन दिसला पाहिजे. बघा गाईस काय मस्त लोगो आहे ना एकदम असं. तर हे आहे गीता पावभाजी आणि आता आम्ही निघतोय. व्हेरी व्हेरी फेमस. तुम्ही पण इकडे नक्की पावभाजी खायला या प्लीज. आम्हाला जेव्हा पण पावभाजी खायची असते तेव्हा आम्ही एकतर गीतामध्ये जातो किंवा शर्मा पावभाजीमध्ये जातो. तर खूप आहे चांगलं आहे. मी गाईज व्हेरी मच पाऊस. आज आम्ही खाणार आहे पावभाजी. तसं तर आम्ही ठरवलं होतं की आम्ही बाहेर जेवायला जाऊ पण इतक्या पावसात आम्ही असा विचार केला की नको जायला आणि घरीच खाऊया. हे छुटकू माझा केक. असं खूप दिवसांनी असं पावसाच्या वातावरणात गाडीवर फिरायला फार मज्जा येते तर तुम्ही पण फिरत जावा. तर आम्ही आता जातोय माझ्या आत्याच्या घरी पावभाजी द्यायला. पावभाजी आणि गाईज मी लवकरच एक नवीन काहीतरी सुरू करणार आहे. नवीन काहीतरी काय नाही मी सांगू काय सुरू करणार आहे करू का सांगू. तर ते खूप मोठं सिक्रेट आहे. तर मी लवकरच सुरू करेल आणि मी जेव्हा ते सुरू करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर तेव्हा तुम्हाला कळेल की सरप्राईज काय आहे. वाव. हे बघा आमची पावभाजी. बटर मार्के. तर हे मस्त असं बटर टाकलं आहे आम्ही पावभाजीमध्ये आणि मस्त आमचे पाव असे बटर लावून गरम केलेत आणि आता मी खाणार आहे. तर आता मी पावभाजी खाऊन बघणार आहे आणि खूप भूक लागली आहे आणि आता रात्रीचे 9:30 वाजलेत. तर आता मी पावभाजी खाते. खाना मिला मैंने कुत्ते का पेडिग्री. अच्छा वाह व्हेरी टेस्टी गाईज. आणि आमच्या आणि आमच्या घरामध्ये टी व्हीवरती सिरियल चालू आहे. थांबा दाखवते तुम्हाला. त्या सिरियलमध्ये कुत्र्याचं खाणं मिक्स केलं आहे म्हणजे ते जे खातात त्याच्यामध्ये त्या भायानी कुत्र्याचं खाणं मिक्स केलं. पेडिग्री. जेवण करा तुम्ही. तर मित्रांनो आता आमची मस्तपैकी पोट भरून खूपच जास्त पोट भरून पावभाजी खाऊन झाली आहे. आता चाललो आईस्क्रीम आणायला आणि आता बेस्ट पार्ट आहे आईस्क्रीम. तर आम्ही आता आईस्क्रीम आणायला चाललो. तर आम्ही आता जाणार आहे संजीवनी आईस्क्रीम्समध्ये जे की भेळ चौकमध्ये आहे. तर आमच्या घरातले आमचे पप्पा फक्त तिकडनंच आईस्क्रीम आणतात कारण की त्यांना दुसरं म्हणजे परंपरा आहे प्रतिष्ठा आहे की आम्ही तिथूनच तिकडनंच असं राहिलं. परंपरा प्रतिष्ठा आणि अनुसार तिथनंच आईस्क्रीम आणणार आणि ते पण नो चॉकलेट अलाउड. चॉकलेट सगळ्यात मोठं दुःख आहे न सांगणं. तर आता आम्ही निघतोय आणि आम्ही आता जाणार आहे तिकडे आईस्क्रीम आणायला. युहू. तर खूप मी खुश आहे आणि माझं पोट मी काय सांगू एवढं भरलं आहे ना एवढं गच्च भरलं आहे की एकसुद्धा पाव आम्ही ठेवलेला नाही आहे. सगळं संपलेलं आहे आणि पावभाजीची भाजी उरली आहे.
तर एकदम मस्तपैकी असेल आणि मला खूप मोठी गॅरंटी वाटते की माझं पोट बिघडणार आहे. हां, मस्त वाटतं एकदम थंड थंड हवेत. वा 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 वा, असं फिरलं पाहिजे आयुष्यामध्ये, प्रगती होईल. लोकांनो, दुःख ठेवू नका तुमच्या आयुष्यामध्ये बिलकुल. बघा, फायनल डेस्टिनेशन चालू आहे इंडियामध्ये, तर जगून घ्या. असं प्रत्येक दिवस असं जगा जसं की हा तुमचा शेवटचा दिवस असणार आहे. याच्यानंतर उद्या आहे नाही तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. मग आत्ता जे आहे तेच आहे तुमचं आयुष्य. मग तुम्हाला दिसतंय, तुम्हाला दिसतंय की तुम्ही या काय बोलतात, या काय बोलतात प्रेझेंटला, काय बोलतात मराठीत, जाऊ दे, प्रेझेंटच्या क्षणाचं तुम्ही वर्तमान तर वर्तमानाचा तुम्ही आनंद घ्या. ज्या क्षणामध्ये तुम्ही आहात ना त्याचा आनंद घ्या ना. का पुढचा विचार करताय? वर्तमान आखो का धोका आहे? कुछ धोका नाही आहे, वर्तमानच आहे गाईस. धोका बिका काय नाही, धोका सगळीकडेच असतो, काही नसतं त्याचं. तर मी सांगते तुम्हाला की इकडं का ब्लॉक टाकला असा? जगून घ्या तुम्ही आत्ताच, नाहीतर टॉवर कधी पण खाली पडू शकतो. हे आलो आम्ही संजीवनी आईस्क्रीम. अरे काय चॉकलेटचं बंदी आली सर. हे नाही, गुलकंद नाही, मँगो नाही, पिस्ता थोडंसं कडू लागतं इथलं. तसं आपलं आयुष्य तरी कुठं बोट चाललं. हे बघा, मीम करू नका. तर बाईकडे अशा आईस्क्रीम येत नाही का? बाई अर्धा किलोचा डब्बा आहे ना तो? अर्धा किलोचा डब्बा आहे ना? हे आम्ही आता कुकीज अँड क्रीम घेतलंय. बघू आता कुकीज आणि क्रीम कसं आहे टेस्टला. हे काय मलाई कुल्फी कोणासाठी आताच खायचं? उघड ना मग. कसंही मी व्लॉग शूट करतो, मला उघडता येणार नाही. तर ही मावा कुल्फी. आणि मॅडमने काय केलं आहे माहिती का? घरी वाटतंय की ते अर्धा किलोचे पैसे झालेत तेवढे आईस्क्रीमचे. कुल्फी घेतलेली सांगितलीच नाही आहे. 20 रुपयाची कुल्फी आहे. एन्जॉय युअर लाईफ. घरी न सांगता कुल्फी काय आम्हाला वाटतंय तेवढं अर्धा किलो आईस्क्रीमचं झालं, पण ॲक्च्युली त्या कुल्फीमध्ये कुल्फीची पण प्राईस ॲड आहे. 40 रुपये जास्त. येस. तर आम्ही कुल्फी खातो, नंतर तुम्हाला भेटतो. आता आम्ही घरी आलो आणि आता आम्ही आईस्क्रीम खातोय. तर आजचा दिवस खूप छान होता आणि आता आईस्क्रीम संपून झाल्यावरती आमचा ब्लॉग संपणार आहे. तर थँक्यू सो मच हा ब्लॉग पूर्ण बघण्यासाठी आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की अजून तुम्हाला कशाचे व्हिडिओज हवेत. आणि बस, थँक्यू सो मच, बाय.